महाराष्ट्रात जर BBA, BCA, BMS हा कोर्स करायचा असेल तर CET देणं बंधनकारक आहे. आता प्रश्न हा आहे की नेमका सिलेबस काय असणार आहे, प्रिपरेशन करायचं तर कुठून करायचं, एक्झाम स्ट्रक्चर कसं असणार आहे, चला लवकरात लवकर समजून घेऊया. मित्रांनो, 4 विषय इथे मेजर असतात. पहिला विषय रिझनिंग. आता रिझनिंग मध्ये लॉजिकल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, अरिथमॅटिक रिझनिंग तिन्ही एकाच ठिकाणी असतील. 40 प्रश्न 40 मार्क. पुढचा असेल इंग्लिश. इथे 30 प्रश्न 30 मार्कासाठी. पुढचा असेल तुमचा असेल जीके म्हणजे जनरल नॉलेज किंवा त्याला जनरल अवेअरनेस तुम्ही म्हणू शकता. 15 प्रश्न आणि 15 मार्क. पुढचा आणि फायनल असेल कॉम्प्युटर अवेअरनेस. 15 प्रश्न आणि 15 मार्क म्हणजे 40 + 30 + 15 15 मित्रांनो 100 प्रश्न 90 मिनिटं. 1.5 तासाची परीक्षा असेल. कुठली निगेटिव्ह मार्किंग इथे नसते मित्रांनो. त्याचमुळे कॉम्पिटिशन वाढते. ह्या वर्षी तर असं झालं की स्टुडंट जास्त आणि सीट कमी. तर लक्षात ठेवा 12वीच्या मार्क्सला वेटेज नाहीये. फोकस तुमचा सीईटीवर असला पाहिजे. आता प्रश्न हा आहे रेफरन्स मटेरियल कुठून मिळणार. तर मित्रांनो, NSG अकॅडमीने खास करून आपल्यासाठी स्पेशल बुक्स डिझाईन केलेले आहेत डेडिकेटेड फॉर दिस सीईटी. पहिलं याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो रिझनिंग. याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग आणि ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग हे दोन्ही मिळणार आहे. पुढचं पुस्तक असेल मित्रांनो क्वांट म्हणजे अरिथमॅटिक रिझनिंग साठी हे असणार आहे. तर फॉर 40 मार्क्स हे तुम्हाला इथे रेफर करायचं आहे. पुढचं असेल इंग्लिशसाठी. हे तुम्हाला 30 मार्क्ससाठी रेफर करायचं आहे. नेक्स्ट असेल कॉम्प्युटर अवेअरनेस. 15 मार्कासाठी रेफर करायचं आहे. पुढचं असणार आहे मित्रांनो तुमचं जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस विथ करंट अफेअर. तर मित्रांनो 5 पुस्तकं NSG अकॅडमी तुमच्यासाठी इथे अवेलेबल करून दिलेली आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा प्रिपरेशन सुरू आहे. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला टॉप कॉलेज हवं असेल BBA, BCA किंवा BMS साठी तर लगेचच CETच्या अभ्यासाला लागा. थँक्यू व्हेरी मच.